अजी सुहासिनी बाई घरी कोण आहेत अजी बापा त्याच्या घरी कोणी पुस्तकं टाक नाही करत कोणाचा पुतळा आणून मांडला यायच्या घरी बापा आता मन्या भाषेसारखाच दिसतो मन्या भाषाचं मोठा टेन्शन दे माझ्या जावई बापूले बिचारा कोटी कोटी काम करी मन्या भाषा बापा खुर्चीवरच आत्महत्या केलं मन्या भाषांना टेन्शन पाहिजे माझ्या जावई कशाला त्रास देता आम्ही काही कोणाच्या घरी ढुंकून तरी बघतो का आणि विनाकारण माझ्या कानामध्ये एखाद्या कुत्र्यासारखं भुंकलं मरशील बे मुरल्या एवढ्या पडतील बापरे मला काय बिघडलं होतं मी कोणाचं आला बेटा भुबाय रामखोर थांबणार मज्जाक नाही भेटला असतास ना तुझा पोट फाडून तुझ्या पूर्ण आकड्या कुत्र्याने काढलो त्याला माणूस कोणत्या विचारात आहे काय याच्याशी लोकांना काय नाही आला बेटा एखाद्या कुत्र्यासारखं कानात भुंकला कुत्रा मला कान फुटला असता मग नाही बोलावं कोणाला तसं काही त्या भुंकलेल्या माकू तोंडाला काही शरम आहे म्हणजे कोणाला इतर असते हा बरोबर आहे बरोबर नाही होते जाऊ द्या काय जाऊ द्या तुम्हाला काहीच नाही वाटत या गोष्टी अरे विनाकारण माझ्या कानामध्ये येऊन बापरे मजाक नाही मामा तो भेटला असताना एका बुकीत त्याला जमिनीमध्ये होतेच माझ्या कानातून रक्त येईल बाबा शिवा मी त्याला देतो तुझ्या कानातून काऊन रक्त येते तो मीच तो तूच मग पहिले काऊन नाही सांगत बापा तिकडे खोलीत आवाज दिलो इकडे आवाज देतो तुम्ही पाहिजे नाही बोलला तर मला वाटलं खुर्चीवरच आत्महत्या केला का मोठ्या जोरानं रडलो जी तुमच्यासाठी कुत्र्या म्हणल्या अशा पोटातल्या आतड्या काढीने कुत्र्याला नेऊन चारी असे बोलले तुम्ही असे बोलले तुम्ही जाऊ दे ना मग आता मी आमने सामने थोडीच बोललो नाही असे तोंडावर नाही बोलावता कोणाच्या तोटे कमी जास्त आपला तोंड खराब होते शिव्या त्याला ऐकतात पण तोंडातून आपल्या निघते नाही पण मामा तुझी पाय इकडे कशी वाकडी झाली त्याच तर कामाला आलो की तुम्हाला भुजंग राणेच्या विरोधात साक्षीदार लागते नाही आता तूही आमची गंमत करशील त्याची गंमत नाही मी साक्षी द्यायला आलो तू छटाक भराच्या दारूसाठी स्वाभिमान विकणारा माणूस तू साक्षी देशील आणि ह्या गोष्टीवर मी का म्हणून विश्वास करा विश्वास ठेवा ना जी असं नको बोला ना मला कसा विश्वास ठेवू तालुक्यातला अट्टल बेवडा म्हणून तुझी ख्याती आहे दिल्ला लावलं ही एक वेळ सत्कार झाला तर आता किती वेळ बोलायला दिली अरे तर बरोबर आहे ना मग तुझ्यावर विश्वास ठेवायचा कसा नाही अशी दारू सोडलो मी 2 दिवस झाले 2 दिवस झाले ना खूप मोठं टेमा मिरवत आहेस अरे कधी तुझी दारू सुरू होईल याची काही गॅरंटी नाही सारे गाव तुझा म्हणते हा नाही सोडू शके म्हणते बरोबर आहे ना प्रसिद्ध बेवडा आहेस ना जाऊ द्या सोडलो काजी तुम्ही माझ्यावर विश्वास खाऊ नाही करायची आपल्या पोरीच्या डोक्यावरची हा अशी शपथ घेऊन दारू सोडलो माझी पोरगी केवढा मोठा शब्द बोलली जी 2-4 पोरी राहिले तर विकला असता तर त्याही पैशाची दारू पिला असता बरोबर आहे ना नाहीतरी तू तसाच करत होता 2-3 मुली असते तर बापरे तुझी तर चांदीच नाही पण तू शपथ घेऊन पारोच्या डोक्यावरची शपथ घेऊन दारू सोडलो तिने इकडे पाठवलं ना का होतं मोबाईल मध्ये रेकॉर्ड धरून पोलीस स्टेशनला नेऊन देतो ते तर मलाही म्हणताय पण मला खरंच तू शपथ घेऊन दारू सोडलास हो ना माझा विश्वास करा ना जी मग नक्कीच साक्षी देशील नक्की देतो चला त्या कोर्टामध्ये तो हातोडा आहे ना हातोडा डोक्या खाती संगीत समोर सांगतो मी अरे बा मोठा गेम आहे आता आपल्या पोरीचं लग्न शिवासोबत लावून जय गोविंदा जय गोपाला हातोडा डोक्या खाती संगीत म्हणजे बाबा तिकडे टेबलवर बसला राहते खिळे ठोकते कुठं कोर्टामध्ये अरे ते न्यायाधीश महाराज आहेत आणि त्याला तो हातोडा ठोक्या खाती संगीत
अरे ही गोष्ट जर तू बाहेर कुठं बोललास ना, बिन भाड्याच्या खोलीत चाललाच असेल. पाहिलं नाही मला का बिना बालतूच नाही. तुला माहित आहे की ते कोण आहे? जस्साहेब आहेत, जस्साहेब. हो मग आणि ते हातोड्या म्हणजे ते काही खिले नाही ठोकत. ते वाद प्रतिवाद जेव्हा सुरू असतो ना कोर्टामध्ये, तिथे गडबड गोंधळ होतो, त्यावेळेस ते त्यांना ऑर्डर करतात आणि पुढील कारवाई करा. हो मोठा पॉवरफुल माणूस आहे नाही का? मग त्याच्या सामने सांगतो ना की सर्व असं आहे म्हणून. हे तू सांगशील ना? हो जी हो नक्की ना? हो. तो आपल्या पोरीच्या लग्न तर शिवासोबत लावून दोघाले जय गोविंदा जय गोपाला. ठीक आहे, ठीक आहे मामा. तुझी साक्ष जर मिळाली ना, माझ्या शिवाला नक्की नाही. हो जी जावई बापू. बाबा जावई बापू म्हणालो मी. जावई बापू? हो आता तुमचं लग्न उरकवून टाकतो. आता मी दारू सोडलो तर लवकर मरीन नाही. कोण म्हणते असं? बाबा गावाचे लोक म्हणते एका वेळेस दारू सोडला झालाच आहे तुझं काम म्हणते. नाही नाही मामा, असं तसं काही नाही आहे. तर तुझ्याकडून ज्यांना फुकटची दारू प्यायला मिळत होती ना, आता तू दारू सोडल्यामुळे त्यांचे झाले भांडे, त्याच्यामुळे ते तुला उकसवत आहे. हा पेला पाहिजे ना, आम्हाला थोडीशी भेटली पाहिजे. पुरे संगी बाहेर तोडून टाकतो मी. अजिबात कोणासोबत नाही राहत. बिलकुल. हा पण मामा, तू शिवाबद्दल साक्ष देणार आहेस, ही गोष्ट तुझ्यात आणि फक्त माझ्यात राहू. खाऊन याची जर बाहेर वाच्यता झाली, ते लोक तुला जीवानीशी मारून तुमच्याच घरी राहतो. तिथे लपून बसण्याची काही गरज नाहीये. तू जसा रोज दिसतोस ना लोकांना, तसाच राह. म्हणजे सनकाव म्हणतात थोडं. दारूचा विषय नाही. मग तसा राय म्हणजे दारू प्यायची नाही, फक्त दारू पिण्याची ऍक्टिंग करायची. म्हणजे कोणाला अजिबात शंका आली नाही पाहिजे का यानं अजून डबल सुरू केलं म्हणला पाहिजे. डबल सुरूच आहे. नाही किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवस. 2 दिवसात तू कोणी विचारले तुला? नाही 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 घरीच होतो. 2-3 दिवस तुमच्या घराकडे राहतो, भेटल्याच नाही. नाही 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 घरी राहायची गरज नाही. तुम्ही रोज जशी वागत होत्या, राहत होत्या, तसेच राहा, फक्त दारू प्यायची नाही. दारू पिण्याची ऍक्टिंग करतो आणि लोकांना सांगतो मी दारू पितो. असा लोकायला सांगून मी पित नाही. दारू पितो असं लोकांना सांगितलं मी पित नाही. मोठे सल्ला देते वेळ माझा जावई. काळजी घ्यायचा माझ्या पोरीची. माझी पारो तिच्यानंतर मी मुलं बाळा होऊ दिलो नाही. लोक म्हणत होते तरी एकलीच पाहिजे म्हणलोय. हो मग पावडर तेलाचा केवढा खर्च आला असता. म्हणजे तो खर्च येते म्हणून तुम्ही नाही नाही हो नाही केलं. येतो जावे अजिबात तुम्ही रडता का? मरून गेलो तर माझी समाधी की माझी बाचा रोज दिवा लावता. मरून गेलो तर मी माझ्या पारोच्यात पोटी येईल. आणि मग दारुडे झाला नाही. दारू सोडलो ना तसं काळजी घेतो. घेऊन पुन्हा येऊ शकते सर्दी. मोठ्या बिमाऱ्या येतात आता माझ्यावर. येतो माझं जावे बापू. मी दारू पितो असं लोकांना सांगितलं पित नाही.